ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा ग्रामायण ग्रामायण. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठान तर्फे मी जुई पांढरी पांडे आपल्या सगळ्यांचे या ऑनलाईन कार्यशाळेत स्वागत करते. आपल्या आजच्या कार्यशाळेचा विषय आहे घरून निघणारा कचरा, त्याचा पाणी आणि जमिनीवरती होणारा परिणाम आणि त्याची घरच्या घरी कशी विल्हेवाट लावता येईल, हा आपला आजचा विषय आहे. वर तुम्हाला एक व्हिडिओ मिळाला असेल. तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात मी सविस्तर सांगितले आहे की आपल्या घरून जो कचरा निघतो त्याचा प्रवास काय असतो. एकदा आपण कचरा डस्टबिन मध्ये टाकला तर त्याचं पुढे काय होतं, डंपयार्ड पर्यंत पोहोचतो का, आणि जर डंपयार्ड पर्यंत पोहोचत नसेल तर तो कचरा कुठे जातो आणि त्याचं पाणी व जमिनीवरती कसं प्रदूषण होतं हे मी पूर्ण स्लाइड्सद्वारे त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तो व्हिडिओ पाहून झाल्यावर तुमचे काही प्रश्न देखील आले. मला गुगल फॉर्मद्वारे देखील भरपूर प्रश्न आले आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये देणार आहे. प्रश्न विविध प्रकारची आहेत, त्यामुळे जो कुठला विषय मी व्हिडिओमध्ये सांगितला असेल एक्सप्लेन करून त्या पूर्ण विषयाची उजळणी देखील या प्रश्नांद्वारे होणार आहे. सर्वात पहिला प्रश्न आपण घेणार आहोत. बीड येथील प्रोफेसर आभासाहेब यांनी विचारले आहे की घरकचरा व्यवस्थापन कसे करावे, याचे व्यवस्थापन व साधन कुठे मिळतील. घरकचरा व्यवस्थापन याचे साधन आपल्याला आपल्या घरीच मिळतात, कुठे जायची गरज नाही. जसं मी व्हिडिओमध्ये देखील सांगितलं, सगळ्यात पहिले तर आपण आपल्या घरच्या कचऱ्याला सेग्रिगेट केलं पाहिजे, त्याचं व्यवस्थित विलगीकरण केलं पाहिजे. ही आपली पहिली स्टेप झाली व्यवस्थापनाची. सेग्रिगेट 3 प्रकारे करायचे आहे: ओला कचरा, सुका कचरा आणि डोमेस्टिक हजार्डस वेस्ट. दुसरी पायरी येते की जो ओला कचरा आहे त्याचं घरच्या घरी खत तयार करायचं. सुका कचऱ्यामध्ये जो कुठला कचरा विक्री योग्य असेल, जशी पेपरची रद्दी झाली किंवा जाड प्लास्टिक झाले, प्लास्टिकच्या बाटल्या झाल्या, कार्डबोर्डचे तुकडे झाले, हे सगळं विकू शकतो आपण. हे भंगारवाला देखील विकत घेतो. तर ते आपण विकलं पाहिजे, कारण त्याचं प्रॉपर पुढे रिसायकलिंगच होतं. तिसरं म्हणजे जे सिंगल यूज प्लास्टिक आहे किंवा जे पॅकेजिंग प्लास्टिक आहे, याची इको ब्रिक कशी करायची ते देखील मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्यामुळे जो तुमचा प्रश्न होता की साधन कुठे मिळतील, ते घरच्या घरीच आहे. इवन जे खत तयार करायचे आहे ते देखील आपण एखाद्या जुन्या माठात आरामात करू शकतो. पुढचा प्रश्न खतावरचाच आहे, तर त्याच्यात मी एक्सप्लेन करून सांगेन की खत कसं करतात. पुढचा प्रश्न हा डॉक्टर पुष्पा वर्धा यांनी विचारला आहे. हाऊ कॅन आय क्रिएट कंपोस्ट युजिंग हाऊसहोल्ड वेस्ट? ग्रेट. जसं मी सांगितलं की घरच्या घरी आपण खत तयार करू शकतो. तुम्ही काही मागच्या कार्यशाळा देखील पाहिल्या असतील तर त्यात देखील एका ताईंनी अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे की घरच्या घरी माठात कसं खत तयार करता येईल. मी तीच प्रोसेस थोडी शॉर्टमध्ये रिवाइज करीन आहे. परत एकदा उजळणी देखील होईल आपल्या सगळ्यांची. घरी जो कुठला जुना माठ असतो तो आपण घ्यायचा आहे. त्यात खालती थोडी वाळलेली पानं टाकायची आहे आणि जो कुठला आपला ओला कचरा निघतो रोजच्या घरातला, म्हणजे भाजीपाल्याचे तुकडे झाले, फळांची सालं झाली, ते आपण त्याच्यात टाकू शकतो. फक्त एक खबरदारी घ्यायची आहे की कचऱ्याचे तुकडे जे आहेत ते मोठे नको, ते जरा छोट्या साईज मध्ये हवेत. तर थोडंसं चिरून घ्यावं त्याला, मगच त्या माठात टाकावं. आणि थोडी वरनं मातीची लेअर आपण टाकू शकतो. नाही टाकली तरी देखील खत उत्तम प्रकारे तयार होतं. माझ्या घरी मी माती टाकल्याशिवाय फक्त कचऱ्याचं खत तयार केलं आहे, ते देखील बरोबर 1 महिन्यात तयार झाले आहे. आता खत लवकर तयार होण्याकरता आपण काय टाकू शकतो, तर घरच्या घरी जे दही किंवा ताक आपल्याकडे असतं ते आपण टाकू शकतो. दह्याला चांगलं फेटून ताक करायचं, लिक्विड फॉर्म मध्ये आपण त्याला टाकू शकतो. सोप्या पद्धतीने आपला घरच्या घरी खत तयार होऊ शकतं आणि खरंच 1 महिन्यात काळ्या रंगाचं किंवा डार्क ब्राऊन रंगाचं सुंदर खत तयार होतं. जर पाणी जास्त असेल तर त्याच्यात वाळलेली पानं किंवा पेपरचे छोटे छोटे तुकडे आपण हे टाकू शकतो, किंवा नारळाची बुरी असेल तर ती देखील आपण टाकू शकतो त्याच्यात.
दुसरा प्रश्न आहे रंजना राऊत अमरावती यांनी विचारला होता, इज एनी मायक्रो कल्चर अवेलेबल विच कन्वर्ट्स किचन वेस्ट इंटू फर्टिलायझर? जसं मी आत्ता सांगितलं की घरच्या घरीच हे मायक्रो कल्चर अवेलेबल आहे, ते म्हणजे दही किंवा ताक, किंवा तुम्ही शेणाचा देखील उपयोग करू शकता. थोडा डायल्यूट करून त्याच्यात पाणी मिक्स करून तुम्ही ते वापरू शकता. जर नाही तर जे दुकानं आहेत ॲग्रिकल्चरची दुकानं, त्याच्यात देखील आपल्याला हे डिकम्पोजर म्हणून एक मिळतं. खत तयार करायला एक डिकम्पोजर मिळतं. त्यात काही बॅक्टेरियाचं मिक्सचर असतं, आपण ते देखील वापरू शकतो. पण खरं तर तिथपर्यंत जायची देखील गरज नाही. घरच्या घरी जे दही असतं त्याने सुंदर खत तयार होतं. पुढचा प्रश्न, हाऊ कॅन धिस मटेरियल बी युज्ड टू प्रोड्यूस फर्टिलायझर अँड एनर्जी? जसं मी आत्ता म्हटलं, घरच्या घरी माठात आपण हे तयार करू शकतो, किंवा जे पाणी निघतं या खतामधनं ते देखील आपण फर्टिलायझर म्हणून उपयोगात आणू शकतो. आणि एनर्जीचं म्हणाल तर ज्यांना शक्य आहे, ज्यांचे इंडिव्हिज्युअल घरं आहेत, ते बायोगॅस लावू शकतात. त्यांनी बायोगॅसमुळे आपल्याला कुकिंग गॅस मिळू शकतो. आणि मोठ्या प्रमाणावर म्हणाल तर हे मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे बायोगॅस बनवणं, किंवा जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या हॉस्टेलमधनं जो कुठला कचरा निघतो तिथे पुष्कळ ठिकाणी असा बायोगॅसचा उपयोग झालेला आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर राजलक्ष्मी कुलकर्णी चंद्रपूर यांनी इथून विचारला आहे, भाजीपाला, फळाची सालं इत्यादी पासून खत करण्याची प्रक्रिया साध्या मातीच्या माठात करू शकतो का, तेही पावसाळ्यात? मी प्रोसेस सुरू केली आहे पण रिझल्ट माहिती नाही. हो, जसं की मी म्हटलं की आपण साध्या माठात ती प्रक्रिया करू शकतो. आणि पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, आपण ही प्रक्रिया कुठल्याही वातावरणात करू शकतो. माझ्या घरी देखील मी बाल्कनीमध्येच ठेवले आहे. जास्त पाऊस लागू देत नाही त्याला, आणि जर पाण्याचं प्रमाण वाढलेच किंवा काही शिंतोडे त्याच्यावर पडलेच तर एक तर ते पाणी महत्वाचं पण आहे खताकरता, आणि जास्तच पाणी झालं तर जसं मी म्हटलं, कोरडा कचरा किंवा वाळलेली पानं आपण त्याच्यात टाकू शकतो. तुम्ही प्रोसेस सुरू केली आहे, त्याचा रिझल्ट चांगलाच मिळेल तुम्हाला, डोंट वरी. हे झालं ओल्या कचऱ्याबद्दल. हे जे प्रश्न मला आले होते गुगलच्या फॉर्मद्वारे आले होते. काही प्रश्न सुक्या कचऱ्यामध्ये देखील आले आहेत, जे मोस्ट प्रोबेबली सगळे प्लास्टिक बद्दल आलेले आहेत. एक आहे, हाऊ टू रियूज पॉलिथिन बॅग्स. सगळ्यात पहिले तर पॉलिथिन बॅग्सचा वापर आपण करायलाच नको. त्याचे ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपण कापडी बॅगचा उपयोग करू शकतो. आणि जर पॉलिथिन बॅग घरात आलंच, आपण पुष्कळदा विसरतो कापडी थैली बाहेर न्यायला, आणि जर घरात आलंच तर मी एक इकोब्रिक्सचा उपाय सांगितला आहे. सगळ्यात पहिले तर जर ती पॉलिथिनची बॅग चांगली असेल तर जितका वापर होऊ शकतो तितका आपण त्याला वापरू शकतो, रियूज करू शकतो. आणि जर अगदीच फाटायला आली तर त्याची आपण इकोब्रिक बनवू शकतो. स्नेहलताईंनी इथे साईडला विचारले आहे, स्नेहल गोखले पुण्याहून, प्लास्टिक जे सिंगल यूज साठी असते त्यासाठी काही इकोब्रिक्स असे ऐकले आहे, तर जरा स्पष्ट करून सांगाल का प्लीज? हो, जसं मी आता म्हटलं, इकोब्रिक्स हे एक प्लास्टिकची बाटली आहे ज्याच्यात आपण पॉलिथिन किंवा सिंगल यूज प्लास्टिक किंवा जे काही पॅकेजिंग प्लास्टिक आहे ते कॉम्प्रेस करून आपण त्याच्यात टाकतो. ही माझ्याकडे इकोब्रिक आता एक तयार आहे. याच्यात तुम्ही पाहू शकता की मी सगळ्या प्रकारचं प्लास्टिक टाकलं आहे. अगदी बिस्किटांचे रॅपर, चॉकलेटचे रॅपर, किंवा एक खालती पाहू शकता ती रंगीत पन्न्या ज्या मिळतात ते देखील याच्यात टाकले आहे. ही बनवायची खूप सोपी पद्धत आहे. प्लास्टिक घ्यायचं आहे, त्याची गुंडाळी करायची आणि त्याला प्लास्टिक बॉटलमध्ये भरून द्यायचे आहे. जर प्लास्टिक मोठ्या साईजचे असेल तर त्याला कात्रीने कट करायचे आहे आधी, आणि मग भरायचे आहे. त्याला प्रॉपरली कॉम्प्रेस करणं हेच इकोब्रिकचं रहस्य आहे. प्रॉपरली कॉम्प्रेस केलं तरच छान वजनदार इकोब्रिक बनू शकते. आणि ही इकोब्रिक आपण ट्री गार्ड म्हणून किंवा लँडस्केपिंग मध्ये, किंवा काही लोकांनी याच्या सहाय्याने शेल्फ वगैरे देखील बनवले आहेत. अजून एक प्रश्न दिसतोय मला, चंद्रकांत रागीट. चंद्रकांतजी, तुमचा प्रश्न असा आहे की तयार केलेल्या इकोब्रिक्स कुणी घेतात का जर घरी ठेवायचे नसतील तर? हो,
जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये देखील उल्लेख केला आहे, पर्यावरण संरक्षण गतिविधी ही नॅशनल लेवलची एक ऑर्गनायझेशन आहे. तर त्यांचा याच्यावरती विचार सुरू आहे की इकोब्रिक्सला कमर्शियल स्वरूप कसे देता येईल. आणि तुम्ही जर इकोब्रिक बनवायला सुरुवात केलीत तर मी खात्रीने सांगते की एका महिन्याच्या आत तुमची ही इकोब्रिक काही भरणार नाहीये. कारण जर तुम्ही त्याला कॉम्प्रेस कराल, प्रॉपरली कॉम्प्रेस कराल, तर 1 लिटरच्या एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये महिन्याभराचं प्लास्टिक आपण कॉम्प्रेस करून ठेवू शकतो. म्हणजे जर महिन्याभराचं प्लास्टिक घरी स्टोअर केलं तर जागा खूप लागते, पण तेच कॉम्प्रेस करून एका बाटलीत टाकलं तर कमी जागा देखील लागेल आणि एका बाटलीत सगळं प्लास्टिक मावून पण जाईल. अगदी जे मेडिसिनचे रॅपर्स असतात किंवा चीज आपण खातो, चीजचे जे फॉइल्स असतात किंवा चीजचे कवर्स असतात, चॉकलेटचे छोटे छोटे रॅपर्स असतात, सगळं आपण याच्यात टाकू शकतो. इव्हन तुटलेलं रबर असेल तर ते तुटलेलं रबर आपल्याला माहिती आहे, जर कचऱ्यात गेलं तर त्याचं पुढे काहीही होऊ शकत नाही, ते देखील आपण याच्यात टाकू शकतो. जी वस्तू कॉम्प्रेस होऊ शकते ती इझिली याच्यात टाकू शकतो. बस एकच लक्षात ठेवायचं आहे की ती इकोब्रिक पूर्णपणे भरायची आहे आपल्याला, कुठेही हवा नको त्याच्यात. जर हवा असेल तर त्याच्यात वजन येणार नाही. इकोब्रिक पूर्ण भरली आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर एक मस्त टेस्ट दिली आहे. ही माझी इकोब्रिक, याला मी दाबून पाहते, पूर्ण प्रकारे दाबून पाहायचं याला. जर कुठेही प्लास्टिकचा आवाज आला तर समजायचं की याच्यात अजूनही जागा आहे, आपण याच्यात अजून प्लास्टिक टाकू शकतो. जर आवाज आला नाही तर समजायचं आपली इकोब्रिक तयार झाली आहे. किंवा दुसरा उपाय म्हणजे या इकोब्रिकचे वजन करून पाहणे. 1 लिटरच्या इकोब्रिकचं वजन 300 ते 350 ग्राम असं येतं. किंवा आपण 5 लिटरची जर प्लास्टिकची बाटली घेतली असेल तर त्याच्यात 1.5 ते 2 किलो प्लास्टिक आरामात कॉम्प्रेस होऊ शकतं. अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. जसं मी व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की प्लास्टिकच हे खरं कारण आहे ज्याने पोल्युशन होतं आहे आणि हे प्लास्टिक आपल्याच घरातून निघतं आहे. हो, आपण नकळत प्लास्टिक डस्टबिन मध्ये फेकून देतो, विचारही करत नाही की हे प्लास्टिक पुढे कुठे जाणार आहे. आपल्याला हे माहितीच आहे की गायी किंवा जनावरं अन्न शोधतात आणि ते चुकून अन्न शोधायच्या याच्यात जाऊन आधी पहिले प्लास्टिकच खातात. हे फक्त जनावरांनाच नाही तर आपल्यालाही याचा त्रास होतो. तुम्हाला माहिती आहे, मायक्रो प्लास्टिक नावाचा एक कन्सेप्ट आहे, जे आपण दुधाचे पाकिट किंवा किराण्याचे पाकिट साईडनी कापतो ना, तो कॉर्नर जो असतो त्याला मायक्रो प्लास्टिक्स म्हणतात. या मायक्रो प्लास्टिकचा सगळ्यात जास्त हार्म आहे, या मायक्रो प्लास्टिकमुळे सगळ्यात जास्त पोल्युशन होतं आहे. तर हे जे छोटे छोटे तुकडे आहे हे देखील आपण त्या इकोब्रिक मध्ये टाकू शकतो. इकोब्रिक बनवायचा एकच उद्देश आहे की कुठलंही प्लास्टिक घराच्या बाहेर जाऊ नये. एकदा डस्टबिन मध्ये गेलं किंवा घराच्या बाहेर गेलं की त्याचं काहीही होणार नाहीये हे लक्षात ठेवा. जे जाड प्लास्टिक असतं ते आपण रिसायकलिंगला देऊ शकतो. दुधाच्या पन्न्या झाल्या किंवा पाकिटं जे जाड झाली, जी आजकाल म्हणतायत 50 मायक्रॉनच्या वरची पाकिटं, ती रिसायकल होतात. अच्छा, प्लास्टिक हे सिंगल यूज प्लास्टिक आहे का की नाही हे ओळखायची देखील एक मस्त टेक्निक आहे. आपण प्लास्टिकची बॅग हातात घ्यायची, त्याला स्ट्रेच करून पाहायचं आणि सोडून द्यायचं. जर स्ट्रेच करताना ती प्लास्टिकची बॅग फाटली तर समजायचं सिंगल यूज प्लास्टिक आहे, म्हणजेच 50 मायक्रॉन पेक्षा कमी आहे. आणि जर त्या प्लास्टिकला काहीही झाले नाही किंवा फक्त बोटांचे ठसे त्याच्यावरती उमटले तर समजायचं 50 मायक्रॉनच्या वरची आहे, ही नक्कीच रिसायकल होऊ शकते. तसंच जे बाकी प्लास्टिक झालं, प्लास्टिकच्या बाटल्या, शॅम्पूच्या बाटल्या, तेलाच्या बाटल्या, हे सगळं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतो. भंगारवाला देखील याला विकत घेतो. आणखी तुम्ही ऐकलं असेल प्लास्टिकच्या बाबतीत खूप सारे आर माहिती असतात, रिड्यूस, रियूज वगैरे. मी फक्त 4 आर वर फोकस करा असं म्हणते. पहिलं म्हणजे रिफ्यूज, मग म्हणजे रिड्यूस, तिसरं रियूज आणि चौथं रिसायकल. रिफ्यूज काय करायचं तर जे कुठलं सिंगल यूज प्लास्टिक आहे ते रिफ्यूज करायचं, म्हणजे त्याला वापरायचं नाही. हे कुठलं प्लास्टिक झालं, जसं आपले पॉलिथिनच्या बॅग्स झाल्या किंवा
प्लास्टिकची कटलरी झाली, चमचे असतात किंवा बोल असतात, प्लेट्स असतात, याचा वापर आपल्याला करायचा नाहीये. नंतर रिड्यूस काय करायचं, तर याचा सिंगल यूज प्लास्टिकचा वापरच रिड्यूस करायचा आहे. याच्या जागेवरती आपण ऑल्टरनेटिव्ह वापरू शकतो. तुम्हाला माहिती आहे, उसाच्या चिपडापासून देखील आता प्लेट्स आणि बाउल तयार व्हायला लागले आहे. हो, इवन केळीच्या पानांपासून देखील ऑल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत. हे दुकानात देखील मिळतील आपल्याला. आणि जर हे नाही मिळाले तरी एक सगळ्यात मस्त उपाय तर आपल्याकडे असतोच, आपले स्टीलच्या प्लेट, स्टीलच्या बाउल आपण ते कधीही वापरू शकतो, धुवून परत वापरतो आपण त्यांना. तिसरं आहे रियूज. जसं की मी म्हटलं, जितका रियूज होऊ शकतो आपण रियूज प्लास्टिकचा करायला हवा, अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत. नंतर आहे चौथं रिसायकल. मी आधी देखील म्हटलं की प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे असतात, या आपण साठवून भंगारवाल्याला देऊ शकतो, पुढे ते रिसायकलिंग पर्यंतच पोहोचतं. आणि जर तिथपर्यंत जायचं नसेल तर प्रोफेसर राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी म्हणून अंध विद्यालयाच्या बाजूला एक आहे, तिकडे आपण प्लास्टिक घेतो. तिकडे तुम्ही प्लास्टिक तुमचं डोनेट देखील करू शकता. ते प्रॉपर क्वांटिटीमध्ये महिन्या 2 महिन्यात जर जमा झाले तर आपण ते रिसायकलिंग पर्यंत पोहोचवायची पूर्ण सोय केलेली आहे. जवळच्या जवळ असेल तर तुम्ही तिकडे नक्कीच देऊ शकता. अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सगळ्यात जास्त भर हा इकोब्रिक्स वरतीच आहे, कारण प्लास्टिकचे खूप जास्त प्रदूषण होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, आजची जी कोविडची कंडिशन आहे, कोरोनाची कंडिशन आहे, याच्यातनं जो आपल्या घरून कचरा निघतो आहे त्यातला 80% कचरा हा हजार्डसच मानला जातोय. कारण आपल्याला माहिती नाही की कोणाचे हात कुठे लागले असतील. आपण साधे मास्कही असे काढून फेकून देतो, ते बाकी कचऱ्यांना देखील लागतं. तर जितकं होऊ शकेल तितकं आपण ओल्या कचऱ्याचं घरच्या घरीच खत तयार करायला हवं. एक सुंदर उदाहरण द्यायचं आहे मला. मुंबईच्या 2 मैत्रिणी आहेत, एका फ्लॅट स्कीम मध्ये राहतात. त्यांच्याकडे जागा नव्हती. आता अर्थात मुंबईमध्ये जागेची कमतरता असते. त्यांनी त्यांच्या ग्रिल मध्ये खत तयार करायचा माठ ठेवला आहे. हो, ग्रिल मध्ये इतकुसा माठ आहे, पण त्याच्यात सुंदर त्यांचं खत तयार होतं. त्यांनी तिकडेच बगीचा देखील तयार केला आहे. जागा नसताना देखील आरामात तुम्ही घरच्या घरी खत तयार करू शकता. माधुरी केळापुरे मॅडमनी विचारले आहे, हा उपक्रम कसा वाढवता येईल. छान प्रश्न आहे. सगळ्यात पहिले तर आपण जी आपली कुठली नारी शक्ती आहे किंवा महिला शक्ती आहे त्यांच्या थ्रू हा उपक्रम वाढवला गेला पाहिजे. जितकं होऊ शकेल तितके आपण ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. आणि अगदी अर्ध्या तासाचे ट्रेनिंगही होतात, ते आपण घेऊ शकतो. त्याशिवाय शाळा ज्या असतात किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतात त्यांच्या द्वारे देखील हा उपक्रम आपण पुढे नेऊ शकतो. लगेच सांगायचं झालं तर आता कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा सुरू नाहीयेत, मुलं घरीच आहेत. त्यांना आपण इको ब्रिक्स बनवायची ऍक्टिव्हिटी देखील देऊ शकतो, की तुम्ही घरी आहात, तुम्ही घरच्या घरी इको ब्रिक्स बनवायला लागा. त्यांना बनवायच्या कसा याचं ट्रेनिंगही देऊ शकतो आपण. आणि ज्या दिवशी शाळा सुरू होईल त्याच्या पहिल्या 1-2 दिवसात शाळेत तुम्ही तुमची बनवलेली इको ब्रिक घेऊन यायची आणि त्याच्याच आपण ऍप्लिकेशन किंवा त्याचाच उपयोग आपण शाळेतच वापरू शकतो. इको ब्रिक्सचा स्टूल बनवू शकतो, आपल्या शाळेच्या गार्डन मध्ये ठेवायला किंवा बसायला, किंवा क्राफ्ट रूम वगैरे मध्ये आपण हे स्टूल्स वापरू शकतो, किंवा टेबल बनवू शकतो, किंवा लँडस्केपिंग सुंदर करायचं असेल तर याचा आपण इको ब्रिक्सचा वापर करू शकतो. मुलांना देखील आनंद होईल की हो, आपण घरच्या घरी काहीतरी छान करतो आहे आणि आपल्या पर्यावरणाचं संरक्षण देखील करतो आहे. प्लास्टिक पासून पेट्रोल बनवण्याबाबतीत संशोधन व प्रयोगाबाबतीत माहिती. संजय सराफजी यांनी विचारले आहे. हो, प्लास्टिक पासून पेट्रोल बनवण्याचा एक्सपेरिमेंट सुरू आहे, संशोधन सुरू आहे याच्यावरती. काही ठिकाणी प्लांट्स पण सुरू झाले आहेत, पण ते इन एक्सपेरिमेंट प्रोसेस आहे. संशोधन त्याच्यावरती अजूनही सुरू आहे. इव्हन प्लास्टिकचा वापर ब्रिक्स बनवण्यात पण वापरला जातो. आपण जे गट्टू लावतो ना, ते देखील त्याच्यात देखील याचा वापर होऊ शकतो.
अजून काही प्रश्न? हो, अनिलजींनी छान प्रश्न विचारला आहे. ओला कचरा आणि प्लास्टिक सोडून काही विषय आहेत का? तर ओला कचरा संबंधितच एक विषय आहे रसोई की बगिया याचा. रसोई की बगिया अपना संस्थान भिलवाडा येथे यांनी सुरू केला आहे. त्यांनी घरच्या घरी एका ड्रम मध्ये आपण कचऱ्याचा उपयोग करून कसा बगीचा तयार करता येईल हे याच्यावर त्यांचा पूर्ण उपक्रम आहे. त्याचं प्रॉपर ट्रेनिंग पर्यावरण संरक्षण द्वारे प्रॉपर ट्रेनिंग वर्कशॉप त्याचे होत असतात. ओला कचरा आणि प्लास्टिक सोडून बाकी विषय म्हणजे मियावाकी फॉरेस्ट कसं तयार करता येईल. मियावाकी म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडं कशी लावता येतील हा देखील एक उपक्रम आहे. हो, जर तुमच्याकडे तुमच्या परिसरात किंवा शिक्षण संस्थेमध्ये जागा असेल आणि तिकडे तुम्हाला प्लांट्स लावायचे असतील, झाडं लावायचे असतील, तर मियावाकी फॉरेस्ट हा एक नवीन कन्सेप्ट आहे ज्याच्यात सगळी झाडं जवळ लावली जातात आणि त्यांना साईडला वाढायला जागा नसते म्हणून ते वरती उंच वाढतात. अगदी 6-8 महिन्यात 6 ते 7 फुटापेक्षा जास्त ही झाडं वाढलेली असतात. सुरुवातीचे 1 वर्ष त्याची काळजी घ्यावी लागते, पण नंतर सेल्फ सस्टेनेबल असतात ते झाडं स्वतःची काळजी घेतात. कधीही एक झाड दुसऱ्या झाडाला मरू देत नाही. हा अजून एक छान कन्सेप्ट आहे. याची देखील माहिती तुम्हाला पर्यावरण संरक्षण या फेसबुकच्या पेज थ्रू मिळू शकेल आहे. अजून काही प्रश्न? बायोडिग्रेडेबल प्लास्टिक म्हणजे काय? बायोडिग्रेडेबल प्लास्टिक हे जे बनतं ते एका स्टार्च मटेरियल पासून बनतं. ते आपण पाहिलं असेल की काही काही प्लास्टिक्स असे देखील आहेत की जे पाण्यात मिक्स केल्यावर विरघळून जातात. या विषयावरती संशोधन सुरू आहे आणि काही दिवसातच कळेल आपल्याला की याचं हे कसं बनतं किंवा कसा वापर केला जाऊ शकतो याचा आणि कसं डिग्रेड होतं, किती वेळात होतं, या सगळ्यावरती संशोधन सुरू आहे. इको ब्रिक्स मध्ये थर्माकोल पण टाकू शकतो का? थर्माकोलचे बॉल्स किंवा थर्माकोल जर तोडून टाकले तर टाकू शकतो, फक्त त्याला प्रॉपरली कॉम्प्रेस करावे लागेल आपल्याला. हो, आपण शाळेच्या लेवलवर खरंच करू शकतो हे, कारण मुलांना काही ना काही नवीन ऍक्टिव्हिटी हवी असते आणि सध्या ते कंटाळले आहेत घरात बसून. तर मला असं वाटतं त्यांना इको ब्रिक्स हा कन्सेप्ट जर सांगितला तर ते छान करतील आहे. इनफॅक्ट एक माझ्या घराजवळच एक लहान मुलगी आहे. तिला जेव्हा हा कळला इको ब्रिक्सचा उपक्रम, तर ती सगळं प्लास्टिक गोळा करते, दुपारी जेवण झाल्यावर आरामात टेबलवर पसरवते, छान कापून इको ब्रिक्स मध्ये भरते. अगदी एक 8-9 वर्षाची मुलगी आहे. तिचा दुपारचा वेळ आरामात जातो. फक्त तीच नाही तर तिने आपल्या गल्लीतल्या सगळ्या मुलांना सांगितलं आहे की चला आपण इको ब्रिक्स बनवूया. प्रत्येक जण आपापल्या घरी देखील इको ब्रिक्स तयार करत आहे. मुलांकरता खरंच छान उपक्रम होऊ शकतो हा. आणि मुलंच काय, आपण पण करू शकतो. तुम्हाला माहिती आहे, माझ्या एका मैत्रिणीने असं देखील म्हटलं आहे की इको ब्रिक्स बनवणं म्हणजे मेंटल पीस आहे. इको ब्रिक्स जेव्हा आपण बनवायला लागतो तेव्हा ते जेव्हा कॉम्प्रेस करतो, आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने त्याच्यात प्लास्टिक भरत असतो, तर आपलं पूर्ण लक्ष त्याच्याकडे असतं. छान डोकं शांत देखील होतं इको ब्रिक्स बनवताना. थर्माकोल डिस्पोज कसं करू शकतो? थर्माकोल हे डिस्पोज होत नाही. कुठल्याही प्रकारे डिस्पोज होत नाही. त्याची कुठली पण प्रक्रिया अजूनपर्यंत आलेली नाहीये. त्यामुळे थर्माकोलचा उपयोग नाहीच करायला पाहिजे. जे कुठले डेकोरेशन्स आहेत, सजावट आहे, त्यात कुठेही थर्माकोलचा उपयोग करायला नको, कारण थर्माकोलमुळे फक्त आणि फक्त प्रदूषणच होतं. मी हे फेब्रुवारी-मार्च महिन्यात हैदराबादला गेली होती. आपल्या भारत सरकारद्वारे ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स काही होत असतात. त्याच्यात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापन या विषयात काही निवडक लोकांची निवड होते आणि त्यात माझी पण झाली होती. तर मी तिकडे जेव्हा गेली होती तेव्हा मला हे क्लिअर झालं की थर्माकोलचा कुठेही डिस्पोज होत नाही. थर्माकोलची कुठलीच प्रोसेस नाही आहे. जी कुठली आहे ती अगदी संशोधनात आहे, रिसर्च मध्ये आहे, पण सध्या तरी थर्माकोल डिस्पोज होत नाही.
त्यामुळे हे वापरायलाच नको आपण. अजून काही प्रश्न? रसोई की बघ्या मगाशी मी एक उल्लेख केला होता, त्याचा देखील एक एक्झाम्पल द्यायची इच्छा आहे माझी. आज भारतात 100 पेक्षा जास्त रसोई की बघ्या लागल्या आहेत आणि त्याही मॅक्झिमम राजस्थान आणि देहरादून अशा जागेवरती. आता विचार करा, राजस्थान सारख्या जागेवरती इतकी छान रसोई की बघ्या लागू शकते, तर आपण देखील लावूच शकतो. रसोई की बघ्या म्हणजे नेमकं काय, तर हे नॉर्मल किचन गार्डन असं नाहीये. याच्यात एक ड्रम वापरला जातो. ड्रमला 12 छिद्र केली असतात प्रत्येका साईडनी आणि खालनं देखील एक छिद्र असतं आणि त्याच्यात काही लेयर्स टाकलेले असतात. सगळ्यात पहिली लेयर म्हणजे नारळाची बुडी, त्याच्यावरती कोकोपेट टाकलं असतं, त्याच्यावरती जे वाळलेल्या उसाची सालं असतात ती टाकायची, त्याच्यावरती वाळलेली पानं आणि मग त्याच्यावर माती, अशी 3दा लेयर करायची असते आणि वरचे 3 ते 4 इंच जागा ही सोडून द्यायची असते. त्या वरच्या 3 ते 4 इंच जागेमध्ये आपण घरचा निघणारा जो काही ओला कचरा आहे तो सगळा टाकू शकतो आणि जी 12 छिद्र आहे साईडनी त्याच्यातनं आपण छान रोपं लावू शकतो, छान झाडं देखील लावू शकतो. आपण यात मेडिसिनल प्लांट्स, फुलांची झाडं, भाज्या हे सगळं लावू शकतो. आणि जर ते झाड रिप्लेस करायची वेळ आली किंवा ते काही कारणास्तव नाही टिकू शकलं, तर बाहेरच्या बाहेरून त्याला रिप्लेस करता येतं आणि वरती एक चांगलं वृक्षासारखं झाड आपण लावू शकतो. कडुलिंब झालं किंवा जास्वंद झालं, हे वरच्या मधल्या जागेतनं आपण लावू शकतो. रसोई के बघ्याचे प्रॉपर वर्कशॉप देखील होत असतात. त्याकरता तुम्ही पर्यावरण संरक्षण गतिविधीला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. Is eco brick degradable? After some years these bricks will create problems. No, these eco bricks are not degradable and जर याला प्रॉपरली कॉम्प्रेस केलं असेल तर या इको ब्रिक्सचा पुढे काहीही त्रास होत नाही. कितीही वर्ष झाले तरी याचा काहीच त्रास होत नाही. थर्माकोल लँडफिल्स करता वापरता येईल का? चांगला प्रश्न आहे. अजून याचा उपयोग तरी झालेला नाहीये थर्माकोलच्या लँडफिल मध्ये. जर झाला तर तुम्हाला नक्कीच सांगेन मी याबद्दल. अजून काही प्रश्न? मी वारंवार पर्यावरण संरक्षण गतिविधी याचं नाव याच्याकरता घेते आहे कारण की त्यांनी आता मास लेवलवरती हा पर्यावरण संरक्षण विषय संबोधण्याचा ठरवला आहे आणि त्यांचं मेन कॉन्सन्ट्रेशन पेड़, पाणी आणि प्लास्टिक या 3 गोष्टींवरतीच आहे. पेड़ लावायचे, झाडं लावायचे, पाण्याचं संरक्षण आणि प्लास्टिक या 3 वरती त्यांचा मेन फोकस आहे. अजून काही प्रश्न? मी कमेंट बॉक्समध्ये माझा नंतर ईमेल आयडी देखील टाकून देईन. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुम्ही मला कधीही ईमेल करू शकता. विच टाइप ऑफ प्लास्टिक कॅन बी यूज्ड इन इको ब्रिक? जे कुठलं सिंगल यूज प्लास्टिक आहे, जसं की मी आधी देखील म्हटलं, पॉलिथिन बॅग्स झाल्या किंवा पॅकेजिंग प्लास्टिक झालं किंवा जे छोटे छोटे तुकडे असतात प्लास्टिकचे ते झाले किंवा मेडिसिनचे कवर्स झाले, चॉकलेटचे रॅपर, बिस्किटचे रॅपर, गिफ्ट रॅपर, हे सगळं आपण इकोब्रिक मध्ये टाकू शकतो. एवढंच काय, तर आपण नवीन कपडे ज्यावेळेला घेतो त्याच्यासोबत एक तो प्लास्टिकचा टॅग येतो पहा, तो आपण त्याला तोडतो आणि मग वापरतो, तर तो टॅग देखील आपण इकोब्रिक मध्ये टाकू शकतो. जी जी वस्तू आपल्याला माहिती आहे की जर डस्टबिन मध्ये गेली त्याचं पुढे काही होऊ शकत नाही, त्या सगळ्या वस्तू आपण इकोब्रिक मध्ये टाकू शकतो. फक्त एकच खबरदारी आहे की हे सगळं प्लास्टिक स्वच्छ धुवून वाळवून मगच ते इकोब्रिक मध्ये टाकायचं आहे. इवन ग्लव्स देखील टाकता येतील आहे. आता कोरोनाच्या काळात हे सजेशन मी देणार नाही, पण जर ते ग्लव्स जर प्रॉपरली धुवून सॅनिटाईज करून वाळवले तर हे देखील प्लास्टिकचे ग्लव्स आपण याच्यात कापून टाकू शकतो. प्लास्टिकचे झाले किंवा रबरचे ग्लव्स झाले, हे आपण याच्यात नक्कीच टाकू शकतो. अजून काही प्रश्न?
आणि इकोब्रिक्सचा कमर्शियल लेवलवरती कमर्शियलायझेशनचा विचार सुरू आहे. जर ग्रामायण प्रतिष्ठानला याच्याबद्दल काही सुचवायचे असेल तर ते देखील सुचवू शकता. हा एक स्मॉल स्केल बिझनेस देखील होऊ शकतो. इकोब्रिक्सचा जे मी आता ॲप्लिकेशन सांगितले, त्याचे उपयोग सांगितले, हे जर का आपण मोठ्या लेवलवर सुरू केलं तर याला कमर्शियलायझेशनचं स्वरूप आपल्याला देता येईल आहे. दिल्लीमध्ये एक खूप मोठी टीम आहे जी इकोब्रिक्स या विषयावर काम करते आहे. त्यांनी पुष्कळशा रॅकपिकर्सच्या मदतीने या इकोब्रिक्स देखील बनवले आहेत आणि त्याचे सुंदर सुंदर प्रोडक्ट्स देखील त्यांनी बनवले आहेत. Any replacement for plastic will be available in near future having some properties. छान प्रश्न आहे. याच्यावरती माझा दुसरा प्रश्न असा आहे की एक मिनिट विचार करून पाहूयात. आपण प्लास्टिक शिवाय खरंच राहू शकतो का? आज प्लास्टिक आपल्या जीवनात इतकं आलेलं आहे की आपण कितीही प्रयत्न केला तरी प्लास्टिकला आपण आपल्या जीवनातून काढू शकत नाही. जसं मी व्हिडिओत देखील म्हटलं की आपले साधे बटन ते देखील प्लास्टिकचे असतात. प्लास्टिक पूर्णपणे आपण बंद नाही करू शकत. हां, जे सिंगल यूज प्लास्टिक आहे त्याच्याकरता ऑल्टरनेटिव्ह आलेले आहेत, पुढे देखील येतील आहेत, पण आपण सगळ्याच प्लास्टिक प्रोडक्ट्सवरती ऑल्टरनेटिव्ह नाही काढू शकत, कारण खरंच प्लास्टिक इतकं उपयोगाचं आहे. आजच्या तारखेला प्लास्टिक सगळ्यात सुंदर, स्वस्त आणि टिकाऊ वस्तू आहे, ज्याचा आपण सगळेच वापर करतो. तर पूर्णपणे प्लास्टिक तर आपण आपल्या आयुष्यातनं नाहीच काढू शकत, पण सिंगल यूज प्लास्टिक करता ऑल्टरनेटिव्ह निघाले आहेत. आणि जसं तुम्ही मगाशीच विचारलं की डिग्रेडेबल प्लास्टिक, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक याच्यावर संशोधन सुरू आहे, पण त्याला जरा वेळ लागेल, कारण आजच्या तारखेला प्लास्टिक हे जितकं स्वस्त मिळतं तितकंच ते स्वस्त करायला जरा वेळ लागेल. त्या पूर्ण प्रोसेसला कधी ना कधी होईलच, ते प्रोसेसमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे प्लास्टिकच्या चमच्यांकरता एक एडिबल कटलरी, हो, खाण्याची कटलरी देखील एक ऑल्टरनेटिव्ह आलेलं आहे. काही लोकांनी याचं संशोधन करून अगदी ज्वारीच्या कणकीच्या किंवा बाजरीच्या पिठापासून चमचे वगैरे बनवले आहेत आणि चांगले कडक चमचे, त्यांनी आपण सूप, वरण आरामात पिऊ शकतो. ते पुष्कळ वेळपर्यंत हे नाही होत, ते लूज नाही पडत, बरोबर टाईट आणि कडक राहतात. असं गुजरातमध्ये देखील किंवा हैदराबादच्या जवळ देखील याच्यावर संशोधन झालं आहे पुष्कळचं. तुम्ही जर गुगल जरी कराल एडिबल कटलरी तर तुम्हाला मिळू शकेल. इवन खायचे स्ट्रॉ देखील बनले आहेत, ते पण चांगले असे काही गोड असतात किंवा काही असे फ्लेवर वगैरे देऊन देखील स्ट्रॉ आणि चमचे बनवले आहेत त्या लोकांनी. अजून काही प्रश्न? अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आपल्याकडे आणखीन एक 4-5 मिनिटं आहेत. मी कमेंट बॉक्समध्ये माझी ईमेल आयडी देखील टाकून ठेवते. नॉन वोवन मास्क, ॲप्रन जे सध्या कोविडमुळे सलूनमध्ये वापरतात ते इकोब्रिक्ससाठी वापरता येईल का? नाही, मी सध्या सजेस्ट नाही करत, कारण जर प्रॉपरली सॅनिटाईज नाही झालं तर आपण एका अर्थी ते व्हायरस स्टोअरच करून ठेवतो असं म्हणावं लागेल आहे. त्यामुळे सध्या तरी मी हे सजेस्ट करणार नाही की जे कोरोनाच्या काळात जे वापरले जात आहेत ते वापरावे. जर वापरायचे असतीलच तर त्याला प्रॉपरली सॅनिटाईज करून वापरू शकतो. Oil spillage is converted by some enzymes. Is it possible to have such for plastic? Yes, some enzymes or some bacteria, काही बॅक्टेरियाचं संशोधन सुरू आहे की जे प्लास्टिकला खातात, असे किड्यांवरती संशोधन सुरू आहे.
मी माझा ईमेल आय डी चॅटबॉक्समध्ये शेअर केला आहे. जर काही तुम्हाला आणखीन प्रश्न असतील तुम्ही मला कधी मेल करू शकता. बहुतेक आत्ताची वेळ संपलेली आहे तर मी इथेच थांबवते. आणि जर तुम्हाला खरंच पटलं असेल इकोब्रिक्स कन्सेप्ट झाला किंवा खताचं झालं तर कोणाची वाट नका पाहू. म्हणजे माझ्या शेजारचे करतायत का किंवा माझे मित्रमैत्रिणी काय म्हणतील वगैरे याची कशाची वाट नका पाहू, करायला लागा. एक साधी प्लास्टिकची बाटली घ्या आणि इकोब्रिक्स करायला लागा. ई कचरा नष्ट होत नाही, ई कचरा रिसायकल जरूर होऊ शकतो. काही रिसायकलिंग इंडस्ट्रीज भारतात आहेत की ज्या इलेक्ट्रॉनिक वेस्टला रिसायकल करतात. रिसायकल करणं म्हणजे त्याच्या प्रत्येक पार्ट वेगवेगळ्या करतात, त्याच्यातनं जे मेटल्स असतात ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि ते मेटल्स परत फॅक्टरींना किंवा इंडस्ट्रीजला पाठवले जातात त्याचा पुनर्वापर करण्याकरता. हे ई वेस्ट रिसायकल होऊ शकतं जर ते बरोबर रिसायकलिंग पर्यंत पोहोचलं तर. असे काही ऑथोराइज्ड रिसायकलर्स किंवा ऑथोराइज्ड कलेक्टर्स देखील आहेत ज्याची माहिती आपल्याला आपल्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटच्या वेबसाईटवरनं मिळू शकते आरामात. किंवा ई वेस्ट ऑथोराइज्ड कलेक्टर्स, ई वेस्ट ऑथोराइज्ड रिसायकलर्स असं आपण साधं गुगलवरती सर्च जरी केलं तरी आपल्याला माहिती मिळू शकते आपल्या जवळच्या रिसायकलर्सची. तर इथेच मी आजची कार्यशाळा थांबवते. जाण्याआधी फक्त एकच म्हणेन की आपण जे काही करतो आहे आपल्या पर्यावरणाकरता करतो आहे, आपल्या भारताला, आपल्या नागपूरला स्वच्छ करण्याकरता करतो आहे. मी शेवटी नेहमी 2 ओळी म्हणते, त्या ओळी म्हणूनच मी इथे थांबवीन आहे. क्यों सोचे हम इसकी बारी उसकी बारी, हमारा देश हम सब की जिम्मेदारी, आओ दिखाए समझदारी, स्वच्छ भारत अभियान मांगे मेरी आपकी हम सब की भागीदारी. सगळ्यात शेवटी धन्यवाद रामायण प्रतिष्ठान, मला इतकी छान संधी दिल्याबद्दल माझे विचार आपल्या सगळ्यांसमोर मांडू शकली. धन्यवाद.